आता पैशाचं व्यवस्थापन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मनी मॅनेजमेंट. हा, मनी मॅनेजमेंट. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगावं वाटतं? हा तर खूप आणि खूपच महत्वाचा प्रश्न येतो की म्हणजे याच्यावर मी भरभरूनच बोलतो. तुम्ही गरीब असा नाही तर श्रीमंत असा, तुम्ही 10,000 रुपये कमवता का 1,00,000 रुपये कमवता हे महत्वाचं नसून तुम्हाला मनी मॅनेजमेंट म्हणजे पैशाचं मॅनेजमेंट ज्याला करता येतं तो श्रीमंत होतो. काय होतो? तो श्रीमंत होतो. तो सगळा लक्षात आलं का? म्हणजे श्रीमंत होतो. आणि ज्याला मनी मॅनेजमेंट जमत नाही तो गरीब होतो. बरोबर. कसा गरीब होतो? म्हणजे समजा तुम्हाला 1,00,000 रुपये महिना मिळतोय. काय महिना मिळतो तिथं? 1,00,000. 1,00,000 रुपये महिना मिळतोय. तुम्ही अरे लाख रुपये महिना मिळतो, चांगली गोष्ट आहे तिथं. आणि तुमचा खर्च 80,000 रुपये, 20,000 रुपये तुम्ही बचत करता तिथं. आणि असं बरेच दिवस चालले. ही एक फॅक्ट आहे. दुसरं असं आहे की बाबा मला 50,000 रुपये पगार मिळतो आणि त्यातला माझा खर्च मात्र 10-15,000 रुपये होतो. दर महिन्याला मी 35-40,000 रुपये बचत करतो. 5 वर्षानंतर 1,00,000 रुपये कमवणारा श्रीमंत होणार का हा 50,000 रुपये कमवणारा श्रीमंत होणार? 50,000. 50,000 वाला श्रीमंत. याचं कारण असं आहे की तुम्ही पैसे कमवता किती, की त्याच्या वाचवता किती. नासधूस कमी केली की बचत वाढते. बरोबर. नासधूस कमी केली की बचत वाढते, बचत वाढली की गुंतवणूक वाढते, गुंतवणूक वाढली की श्रीमंती वाढते. म्हणजे ही मी अनुभवलेलं आहे. 1992 साली मी नोकरी सोडली. त्याच्या अगोदर म्हणजे नगरला यायचं होतं म्हणून मला आमच्या सासऱ्यांनी एक प्लॉट घेतला. तो 7 रुपये स्क्वेअर फुटाने घेतला. किती? त्यांनी गुंतवलं 7 रुपये स्क्वेअर फुटाने 4,000 स्क्वेअर फुटाचा 728,000 घेतला. आज तिथं म्हणजे त्याची किंमत मला म्हणजे काय की अनबिलिव्हेबल तिथं. म्हणजे 28,000ची मला 12 कोटीला मागितला. केवढ्याला? 12 कोटी. काय म्हणणार याला? फायनान्शियल मॅनेजमेंट. पण तेव्हा मी ती गुंतवणूक केली म्हणून मिळालं तिथं. बरोबर. लक्षात आलं का? म्हणून फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये आणखीन एक असतं की डोंट डिपेंड ऑन सिंगल इन्कम. म्हणजे डोंट डिपेंड एका उत्पन्नावर तुम्ही राहू नका.